महाराष्ट्राला, तुम्ही जा गुजरातला, उद्योग राहू द्या महाराष्ट्राला, तुम्ही जा गुजरातला, उद्योग राहू द्या महाराष्ट्राला, तुम्ही जा गुजरातला. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या सरकारचं करायचं काय? वर पाय, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. या गुजरात दार्जिन सरकारचं करायचं काय? वर पाय, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. 50 खोके. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिवतर्फे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या या महायुती खोके सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व युवक एकत्र येऊन या सरकारचा निषेध केलेला आहे. खरं तर मागचे 2.5 वर्ष झालं बघतोय आपण की महाराष्ट्रातून उद्योग पळवण्याचं हे काम हे युतीचं सरकार, हे खोके सरकार वारंवार पद्धतीनं करत आहे. खरं तर जुमलेबाजी करून 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन देऊन हे सरकार खरं तर सत्तेत आलं होतं. त्या मोदी साहेबांच्या ह्या जुमलेबाजीचा खरं तर महाराष्ट्र सरकार पण कॉपी करण्याचा प्रयत्न करते आणि तेच महाराष्ट्राला काहीतरी अजून मोठा आणू हेच फक्त म्हणत खरं तर या 2.5 वर्ष या सरकारनं काढलेले आहेत. या सरकारचा युवकांना देशोधडीला लावायचं काम ह्या महाराष्ट्र खोके सरकारतर्फे चालवण्यात आलेलं आहे. या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आजपर्यंत महाराष्ट्रातून जवळपास 4,000 कोटी रुपयाचे उद्योग गुजरातला पळवून नेण्याचं काम या गुजरात दार्जिनी सरकारकडून करण्यात आलेलं आहे. ह्या गुजरात दार्जिनी सरकारला खरं तर मला ह्या निमित्तानं विचारायचं आहे की तामिळनाडूमधला फोर्ड उद्योग समूह ज्यावेळेस बाहेर देशात गेला त्यावेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या आग्रह असतो, आज तो उद्योग समूह वापस तामिळनाडूला येतोय. एवढी हिंमत खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामध्ये नाही का? तुम्ही खरं तर कुणाला घाबरता? तुम्ही कुणाच्या तर आदेशावर काम करता का? हे आम्हाला ह्या ठिकाणी हा जाब खरं तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. आणि ह्या खरं तर या तिघाडीच्या नादामध्ये या महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या तोंडावर वेगवेगळ्या फसव्या योजना राबवून खरं तर निधी पळवायचं काम या सरकारमध्ये चाललेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 कोटी रुपयाचे प्रलंबित कामं फक्त ह्यांच्या फसव्या योजनेमुळं खरं तर आज प्रलंबित आहेत आणि त्या योजनांचा निधी आपल्याला खरं तर वापरता येत नाही. इलेक्शनच्या तोंडावर लोकांना काहीतरी तात्पुरतं देऊन फसवायचं काम खरं तर ही जनता महाराष्ट्रातली हुशार आहे. ही फसणारी जनता नाही. त्या तात्पुरत्या पगारी देऊन लोकांना माहीत आहे ह्यांचा जुमलेबाजीपणा काय आहे, ह्यांनी काय घोळ केलेला आहे. हा सगळा घोळ उघडकीस आल्यामुळं आज काहीतरी झाकाझाकीचं हे काम करत आहेत. अशा या फसव्या सरकारचा आम्ही या ठिकाणी आज निषेध करत आहोत.